प्लीट्स म्हणजे काय, तर प्लीट्स म्हणजे कपड्याची दुमड जी पोशाखाला फ्लेअर आणि फुलनेस देते. आता पोशाखाची एक बाजू कमी करून दुसऱ्या बाजूला त्याला फुलनेस देण्यासाठी कपडा विशिष्ट पद्धतीने एका दिशेस किंवा विरुद्ध दिशेमध्ये दुमडला जातो आणि त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने प्लीट्स तयार करतात. प्लीट्स हे पोशाखाला फिटिंग, एका बाजूस फिटिंग देऊन दुसऱ्या बाजूस लुजनेस आणते. प्लीट्स ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते. कपड्यावर पोशाखामध्ये स्कर्ट्स, ड्रेस, वेस्टलाईन, स्लीव्ज इत्यादींमध्ये या प्लीट्सचा वापर केला जातो. आता प्लीट्सची रचना कशी असते, तर प्लीट्सची मेन विड्थ असते, म्हणजे प्लीट्सची जी रुंदी असते त्याच्या आतील बाजूला कपडा दुमडला जातो. हा दुमडला जाणारा जो कपडा आहे त्याला प्लीट्स डेफ्ट असे म्हणतात. कपडा दुमडताना त्याला आउटर फोल्ड आणि इनर फोल्ड असे दोन भाग असतात. जो फोल्ड वरच्या बाजूला असतो त्याला आउटर फोल्ड म्हणतात, जो समोरच्या बाजूने दिसतो, आणि जो फोल्ड कपड्याच्या आतील बाजूच म्हणजे त्या प्लीट्सच्या खाली दुमडला जातो त्याला इनर फोल्ड म्हणतात. आणि त्या फोल्डची जी रुंदी असते त्याला प्लीट्स डेफ्ट असे म्हणतात. आणि प्लीट्स घातल्यानंतर जे पूर्ण हे तयार होतं त्याला प्लीट्स सेक्शन म्हणतात. त्यानंतर ही जी आहे ती प्लीट्सची लांबी आहे. आता हे पॅटर्न विड्थ आहे, म्हणजे जेवढा आपल्याला प्लीट्स घालून पॅटर्न तयार करायचं आहे त्याची ही पूर्ण रुंदी आहे. त्यानंतर हे पॅटर्नची लेंथ आहे. हे जी मोठी दिसते आहे ती प्लीट्सची विड्थ आहे. आणि हे जे अंतर आहे जे आतमध्ये दुमडलं जातं, इनर फोल्ड होतं, ते जी रुंदी आहे त्याला प्लीट्स डेफ्ट असं म्हणतात. आणि तो भाग दुमडला जातो आणि एवढ्या रुंदीची इथे प्लीट्स तयार होते. आता प्लीट्स या वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या जातात, परंतु बेसिकली 3 प्रकारच्या प्लीट्स आहेत. पहिली आहे नाईफ प्लेट. नाईफ प्लेट्स ही कॉमन प्लीट्स आहेत ज्यात कपडा एका दिशेने ठराविक अंतर ठेवून दुमडला जातो. या पद्धतीने ही कपड्याची जी प्लीट्सची डेफ्ट आहे आणि ती रुंद असते आणि अशा पद्धतीने त्या प्लीट्स एकमेकांवर ठेवून एकाच दिशेने घातल्या जातात. त्याला आपण नाईफ प्लीट असं म्हणतो. या नाईफ प्लीटमध्ये या ठिकाणी 3 प्रकार येतात. नॉर्मल प्लीट. आता नॉर्मल प्लीट घालताना प्लीट्सची जी विड्थ आहे आणि प्लीट्सची जी डेफ्थ आहे ती साधारण सारखीच असते. त्यानंतर आहे शॅलो प्लीट्स. शॅलो प्लीट्समध्ये प्लीट्सची विड्थ ही प्लीट्सच्या डेप्थपेक्षा थोडी मोठी असते आणि अशा पद्धतीने ते प्लीट्स तयार होते. त्यानंतर आहे ओव्हरलॅपिंग प्लीट्स. ओव्हरलॅपिंग प्लीट्समध्ये प्लीट्सची जी रुंदी आहे त्याच्या दुप्पट ते तिप्पट जास्त हे प्लीट्स डेफ्ट असते आणि ह्या ज्या प्लीट्स आहेत एकमेकांना ओव्हरलॅप होतात. ड्रेसिंग गाऊन्स वगैरे शिवण्यासाठी या प्लीट्सचा जास्त करून वापर केला जातो. त्यानंतर ही नाईफ प्लीट अशा पद्धतीने दिसते. त्यानंतर आहे बॉक्स प्लीट. बॉक्स प्लीट म्हणजे काय, तर 2 प्लीट्स ज्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने टाकल्या जातात आणि अशा पद्धतीने कपड्याची दुमड घातली जाते. एक जी प्लीट्स आहे ती या दिशेला टाकली आहे तर दुसरी प्लीट्स त्याच्या विरुद्ध दिशेला टाकली आहे. अशा प्रकारे ही प्लीट्स घातली जाते. ही प्लीट्स घालताना त्याचं जे इनर फोल्ड आहे ते एकमेकांना, दोन्ही प्लीट्सचा इनर फोल्ड हा एकमेकांना टच होतो आणि ही प्लीट्स तयार होते. आतमध्ये हा पोकळ भाग तयार होतो. यास आपण बॉक्स प्लीट असे म्हणतो. ही बॉक्स प्लीट्स अशा पद्धतीने तयार होते. त्याच्यानंतर आहे इन्व्हर्टेड बॉक्स प्लीट. इन्व्हर्टेड बॉक्स प्लीट ही बॉक्स प्लीटच्या विरुद्ध असते, म्हणजे बॉक्स प्लीटची उलट बाजू ही त्या इन्व्हर्टेड बॉक्स प्लीटची सरळ बाजू असते. अशा पद्धतीने ही याची उलट बाजू आहे ती याची सुलट बाजू असते. अशा प्रकारे ही प्लीट्स घातली जाते. ही प्लीट सुद्धा 2 प्लीट्स एकमेकांच्या विरुद्ध दिशेने घालून तयार केली जाते. वेगवेगळ्या गारमेंटमध्ये याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. या पद्धतीने ही प्लीट्स तयार होते.